राम राम मंडळी, मी डॉक्टर अविनाश पाटील, मला बंटी डॉक्टर म्हणून मी ओळखतस. आपण दूध उत्पादक पण शेत आपला 30-40 गाई पण आहेत. आपण गाईस गुंतालेलची हिरवा चारा येणं करणे आपले मुरगास 3 एकर चारा लेलचे आपण तो दादरना आहे. मुरगासना खड्डानं मापशे आहे ती 12x40 आणि 3 फूट खोलना अंतरशे. आपण दादर देखील तोपर्यंत इकडे जे शेपी खड्डानं काम करायचं, खड्डानं काम एकदम परफेक्ट चालायचं. अहो आपला मुक्त गोटा शे, मुक्त गोटान बाजूला आपलं काम चालायचं. ते बाकीजण म्हणतस की दूध व्यवसाय परवडत नाही, बाकीजण म्हणतस परवडतस. अहो तो जनतेना नियोजनना प्रश्न जाया. मला तर दूध व्यवसाय एकदम परवड आहे ना. हाय चालू आहे खड्डानं काम होईल. नंतर आम्ही कुट्टी आणत आमले संध्याकाळ होई की हां या खड्डामध्ये तो कागदात्रेनंतर ट्रॅक्टर उन्हात आणि ट्रॅक्टर गे आम्ही कुट्टी या खड्डासमत टाकी व्यवस्थित असं नियोजन करीस आणि कागद टाकल्यानंतर त्या खड्डामा आम्ही ट्रॅक्टर उतरावत आणि कुट्टी टाकी तुम्ही देखू शकतास कुठल्या प्रकारे कशी टाकेले. तर त्यानंतर आम्ही पंचिंग करीत आले. 2 दिवस हा कार्यक्रम चालला. सतत ट्रॅक्टर 5-7 घंटा चालावा आम्ही आणि ते चालल्यानंतर आम्ही त्याला बाहेर काढीसन त्याला परत कागद दाबीसन त्यांना माटी टाकीसन आम्ही 2 महिन्यापर्यंत त्याला दाबी दिला. 2 महिन्यानंतर काढल्यानंतर एकदम असा पहिलाच अनुभव एक नंबर असा मुरगास निघणं आणि मग गावडीसनं दूध पण चांगलं वाढणं. यांना मला दूधनं उत्पादन चांगलं होईना. व्हिडिओ कसा वाटणार शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देखू शकतास गावड्या कितल्या मस्त काही राहत. राम राम.